मी तर घरी होतो विचार हो आजपर्यंत गाडीवर आलेलो नाही म्हणजे विचार तर नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग राहणार आहे वणीगडावरचा. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी कपडे घालून लगेच निघूया वणीगडाला. चला, कपडे गिपडे घालून निघालो होता आता वणीगडाला. तर आव्या चालवत होता एकदम फास्ट गाडी. वाऱ्याच्यानं काही व्हिडिओ काढता येत नव्हता. मोबाईल नुसता हलायचा वाऱ्याच्यानं. तरी पण तुमच्या भावाचा नुसता कंटिन्यू ब्लॉग चालू. मग काय आलं बॅकग्राऊंड, मग बघून घ्या कसं बॅकग्राऊंड होतं. मग काय बॅकग्राऊंडचे घेतले 4-5 क्लिप काढून आणि निघालो आपल्या रस्त्याला. तर आज आपला अचानकच प्लॅन झाला. म्हटलं चला वणीगडाला जाऊया. मग दर्शनासाठी निघालो होतो आम्ही वणीगडाला. वणीगडाला जाता वेळेस अशी गर्दी लागली पुढं. चला दाखवतो. डोंगराची माझी येडा माये, कोणाचा विश्वास तुटू दे. आता पोहोचलोय वणी गावात. तर बघू शकता मांगा आपले मित्र सगळे तिथं आपला भाऊला डायरेक्ट पोरगी पाहिलं विषयले. तर भाऊ तर नव्हत होता, त्याच्यासाठी आलेलो आहे आम्ही. तर मी तर घरी होतो, पण भाऊनी मला जसा कॉल केला तसंच आम्ही वणीच्या गडावर गडावर चढता लागलेत आम्हाला इकडे भरपूर ट्रॉफिक. भरपूर ट्रॉफिक आहे भावांना, बघू शकता. तरी पण आमचा भाऊ काय गाडी थांबत नाहीये, गाडी काढतोय. भरपूर म्हणजे अशी ट्रॉफिक आहे भावांना, बघू शकता. लोक येतात मधात, भाऊ काही थांबत नाही. बघू शकता तुम्ही कसली बाहेर गर्दी आहे आपल्या वणीच्या आईला जाता वेळेस. भाऊच्या वणी कॅमेरा आहे पण पाहिजे. भाऊ आम्हाला आवडत आहे, काहीच विषय नाही. गाडी साईडला बघू शकता. थांबलो आम्ही इथं ट्रॉफिक मध्ये. ट्रॉफिक फुल जाम. रव्या भाई पाहू शकता कसलं आहे रव्याचा रिस्टा म्हणजे विचार आहे. सबको बोलते लावत ताकद. तर आमच्या भरपूर गाड्या थांबलेल्या आहे, आम्हीच नाही थांबलेलो. वरती भरपूर गर्दी आहे. तर भाऊचं मनापासून आभार भाऊ. तू थँक्यू भाऊ, आम्हाला राहू दिलं. भाऊ बोललाय म्हणजे भरपूर ट्रॉफिक आहे. आता तुम्हाला दाखवतो नका डगमगू देऊ विश्वासाचं माप, तिला फक्त पाहिजे तुमचं अंतकरण साफ. अहो नका डगमगू देऊ विश्वासाचं माप, तिला फक्त पाहिजे तुमचं अंतकरण साफ. तर मनोभाव केलं समजा कळालाच नेलं, उगाच नाही भरत होम नाही. भावांना इथं थांबलो होते हाडे. कसले झरे बिरे कसले लोक जमा किंवा लगेच. कुणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगराची माझी येड. चलायचं वरी. चला भावांनो. तर बघू शकता इथं कसली भयानक गर्दी भरपूर गर्दी आहे. तर तुम्ही बी येत असाल तर लवकर या. फक्त काढू ना, इथं काढायचं का? तर भावांनो आम्ही रील शूट करणार आहे. तर रील 100% रव्याच्या अकाउंटला येणार आहे. आपला अकाउंट विकाउंट असलं काय नाही. अशी तशी नाही वो कधी येडा पिढा जात, ती फक्त डोऱ्याच्या येड्यामध्ये बात. अहो हा, अशी तशी नाही वो कधी येडा पिढा जात, ती असं भयानक पडाले भावांनो. पण सुगंध देई, पण सुगंध देई. अहो ती डोंगर. इकडे पण भरपूर गर्दी आहे भावांनो. गडावर तर होती
गड सर्कल हा ना आपलेच मित्र आहे हे रवे नाट्य करायला लागला हे देखो ना काय. तर गाडी केली पार्किंग. आता आम्ही चाललोय पवायला नाही रे, थंडी वाजायला लागली भाऊ. इंस्टाला जास्तीत जास्त फॉलो करा, लाईक करायला विसरूच नका डायरेक्ट. जितके लाईक मिलियन फॉलोअर्स, जितके लाईक येतील तितके लाईक करा. 1 मिलियन फॉलोअर्स आहे. आपल्याला जास्त जास्त फॉलोच करून टाका. व्हिडिओच बनवत नाही. व्हिडिओच बनवत नाही भाऊ. राहुल भाऊला डायरेक्ट फॉलो करा. डायरेक्ट विषय नाही आडे भाऊ. फक्त 100K चाललोय तलावर. रव्या कुठं चाललो आपण? तलाव काय करायचं आपल्याला? सबस्क्राईबर फ्रेश व्हायचं. सबस्क्राईबर करा. हा, एकदम. लवकरची लवकर काय करायचं? संपू. एकदा भाऊ एकदा बोलवलं टाक. ते एकदाच होतंय, डबल नाही. तर भाऊ आता बोलत नाही, पण काय करायचं आपल्याला? लाईक बिक करायचं सांग ना पब्लिकला. लाईक फॉलो कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करायला सांग ना एकदा सांग. झालं गेलं. भाऊ सबस्क्राईब करा. भाऊ तर बरोबर बोलला. एक तर आम्हाला एकदा रव्याचं तोंडचं ऐकायचं. भाऊ बोल रव्या. भाऊ बोलतच नाही, पण इकडे डायरेक्ट तलाव बिलाव डायरेक्ट. भाऊ आपण अरे आपल्या वण्याचं तलाव आणि आपला रिस्ट. म्हण ना. अरे पुल सप्तशृंगी माते की जय. खालून निघालो होतो आता वरती चढायला. अविनाश येत होता, मग काय अविनाशची वाट बघत होतो. अविनाश टोंगळ्यावर येत होता, खालून वरती त्याचा नवस होता डायरेक्ट. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा. फक्त अविनाश चढतोय कसा ते बघा. तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, तिच्या मूर्तीला पाहून जर बोललो मनातून, ती ऐकती आपलं सर्व काही, ती ऐकती आपलं सर्व काही. अहो ती डोंगराची माझी येडमाई, अहो ती डोंगराची माझी येडमाई, कोणाचा विश्वास तुटू देत नाही. अविनाश गेला पुढं, आम्ही फसलो या गर्दीत. गर्दी बघा कसली भयानक गर्दी आहे भावांनो. तर अविनाश गेलाय पुढं. आता अविनाशला आता पाहायला आम्हाला वेळच लागला. डोंगराची माझी येडमाई, कोणाचा विश्वास तुटू देत नाही. अहो ती डोंगर. तर दर्शन वगैरे आपलं सगळं झालंय. आता निघायचं आपल्याला आता आपल्या घरच्या वाट्याला. चला तर निघूया आता घरच्या वाट्याला. तर निघालो होतो आता घरी. आता खाली उतरल्यावर घेऊ प्रसाद बिरसाद, आणि प्रसाद घेतल्यावर आपला ब्लॉग एंड होणार आहे. तर जाऊन सबस्क्रायबर करा आणि बेल आयकन दाबा, आणि रविवारी प्रसाद बिरसाद घेत